आज भारतामध्ये जी धर्मव्यवस्था आहे आणि त्याच्यातलं जे स्वातंत्र्य आहे त्याचं मूळ खरं जन्म महाराष्ट्रातनं झाला. आपली संत परंपरा, आपला वारकरी संप्रदाय आणि त्यातनं झालेला जातीय प्रथेला विरोध, हा ही महाराष्ट्राची खरी ताकद आहे. आपण कधीच विचार करणार नाही का की ज्ञानेश्वरांच्या आई वडिलांना आपण का आत्महत्याकडे घेऊन गेलो. तुकाराम महाराजांचे उघडपणाने अभंग स्वीकारण्याच्या ऐवजी त्याला विरोध करून तुकाराम महाराजांना आपण कुठपर्यंत घेऊन गेलो याचा कधीतरी विचार करूया ना आपण. सावता माळी, गोरा कुंभार यांना व्यवस्थेपासून लांब ठेवणं, त्या धर्माबद्दल बोलायचंच नाही का. आणि मग जर त्या धर्माला विरोध करून जर कोणी काही करणार असेल तर त्याचा ॲक्सेप्टन्स हा हिंदू धर्माचा सर्वात मोठा गाभा आहे. द लिबरल हिंदू ऑलवेज ॲक्सेप्ट चेंज असं हिंदुइझम बद्दल म्हटलं जातं जगामध्ये.